नमस्कार मैत्रिणींनो. तर आज चाललंय आमचं हे गबाळ काढायचं काम. इथं मी धुणं धुवत राहते, धुण्याचं दगड आहे. तर दिदी म्हणली आता पेपर संपले माझे, मम्मी आपण काहीतरी उचापती करू. तर दिदीने हा सगळा पसारच काढून घेतलेला आहे. तर दिदी काढत होती बरं का हे गबाळ सगळं. दिदीकडून काय ते पावडर नीट हे करता जाय ना दिदीला. मग दादू म्हणे मीच काढतो. दादूनी काढलं. तितक्यात आम्ही ही समूह पण आलेली इकडे. ही समूह आलेली. समूह बाय कर का, कर 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 कर. समूह आलेली आहे आणि मोठं पतलं लावलेलं होतं, पण तिला घरात कोणी दिसलं नाही. तर तिला काही दादू दादू करायला लागली. तर माझ्याकडून तर माझ्या हात हे बरं नाही लागलं त्या हाताला, नाही का जखम झालेली आहे. तर मला म्हणे मम्मी पाणी आण. तर म्हटलं नको काहीतरी काम करायला. तर माझी लुडबुड चालू आहे. मध्येच पाणी आणून दिलं पोरांना. इकडं झाडांची कटिंग पण चालू होती दिदीने झाडांची कटिंग बी करून घेतली. तितक्यात मामी पण आल्या. मामी गंमत पाहायला आलं इकडं. तर मामीला असं येऊ राहिलं बरं का. इकडं आज आमच्या सासूबाई पण गावावरून आल्या. त्या इकडं बसलेल्या आहे. दादू थकला, आता दादू गेलाय घरात. तर असे पाऊस बंद झाला का असे कामं लागून जातात. तर आम्ही इकडे एकदम शेत भागात राहतो ना, तर सगळं गबाळ बिबाळ उठतच राहतं आमचं. आम्ही किती काढलं तरी आम्हाला सांगत राहतो तुम्ही काढतीच नाही. तर बाय.